नमस्कार। 5 राज्यांमध्ये इंडिया ही जी काही आघाडी झाली होती त्यांचा दारुण पराभव झाला। एक तर तेलंगणा सोडलं तर तेलंगणामध्ये मात्र ते जिंकले, परंतु हाती त्यांच्या काही उरलं नाही। तेलही गेलं, तूपही गेलं, हाती त्यांच्या फक्त धुपाटणं उरलंय। अशी ही इंडिया आघाडी आता बिघाडीच्या स्वरूपात काम करायला लागलेली। आपापसामध्ये कोणत्याही प्रकारचं त्यांच्या ऐक्य दिसत नाहीये। वाद आतापासूनच सुरू झालेले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये आता याच विरोधकांनी म्हणजे काँग्रेस, उरली सुरली राष्ट्रवादी काँग्रेस आणि उरली सुरली शिवसेना यांनी आता नवीनच प्रकारचं राजकारण सुरू केलेले आहे। त्यांनी महायुतीच्या कामावरती आता कार्टूनगिरीची पोस्टर छापायला लागलेत, कुचेष्टा करायला लागले आहेत, कोण कोणाला म्हणाले अशी वाक्य लिहायला लागलेत। अशा माकड चेष्टा त्यांनी सुरू केलेल्या आहेत। मला या विरोधकांना एकच सांगायचं आहे की अशा माकड चेष्टा करून आपण सत्तेवर येऊ शकत नाही। तुम्ही या माकड चेष्टा तात्काळ थांबवाव्यात, अन्यथा या राज्यात आपली उरली सुरली इज्जत सुद्धा निघून जाईल। जर खरोखरच तुम्हाला या राज्याच्या हिताचं काही करायचं असेल तर आमची महायुती सध्या जी काही कामं करत आहेत त्याच्यामध्ये आपण अडथळे निर्माण करू नका, नाहीतर जनता तुम्हाला फेकून देईल। जनतेमध्ये तुमची काहीच किंमत राहणार नाही। सरकारतर्फे म्हणजेच आमची शिवसेना, एकनाथ शिंदेजी, नंतर भारतीय जनता पार्टी आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस हे अतिशय उत्तमरित्या काम करत आहेत। आपण केलेली कामं ते जनतेपर्यंत नेऊन पोहोचवण्याचं काम करत आहेत। त्यांना आपण साथ द्या। आपण प्रत्येक वेळेस सरकार जे जे काही चांगलं करतंय त्याला विरोध केला पाहिजे म्हणून उगीचच खोटे नाटे आरोप करणं थांबवा। सर्वप्रथम या माकड चेष्टा आपण थांबवा। जनतेला या माकड चेष्टांमध्ये रस नाहीये। जनतेला विकासात्मक कामं जो कोण करतोय, विकासाची कामं जो कोण पुढे घेऊन जातोय त्याच्याबद्दल इंटरेस्ट आहे आणि जनता त्यांनाच साथ देईल। जनता एकनाथ शिंदेजी यांना साथ देईल, जनता फडणवीसजी यांना साथ देईल आणि जनता आदरणीय पवार साहेब, अजित पवार साहेब यांना साथ देईल हे मी आपणा सर्वांना सांगतो आणि या माकड चेष्टा थांबवण्याची आपणास पुनश्च एकदा मी विनंती